शशिकांत शिंदे असे आमचे काही सहकारी देशात सतत होते आणि ते त्या सगळ्यांना एकत्रित करण्याच्या प्रक्रियेचा दर पोचले होते. शेवटचं विषय त्याने आम्हाला लोकांना केलं होतं. दरम्यान हा आघात झाला. साहेब, येत्या काळातला सगळं हे मोठी जबाबदारी पुन्हा एकदा सगळ्या तुमच्या पक्षातल्या लोकांवर असेलच. त्यामुळे आगामी पक्षाची वाटचाल आणि त्यासोबतच पुन्हा एकदा एकत्रीकरणावरचे मुद्दे या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कसं बघणार आहात? आणि तुम्ही जसं काल स्वतः नदीची पाहणी करायला गेला होता की तुम्हाला इथे आता जाणवते की कुठेतरी मोठं परत स्वतःहून थांबायला लागेल, स्वतःहून जायला लागेल. त्यामुळे सगळी पुढची वाटचाल आणि पुढची भूमिका या संदर्भात वेळ जरी लागला तरी आपण कशी जाहीर करू त्याबाबत आमची जी नवी पिढी आहे तिला प्रोत्साहित करणं आणि अजितदादांच्या दाद्याला एक प्रचंड धक्का बसला. तो भरून काढण्याच्या दृष्टीनं जे जे करता येईल ते कर. साहेब, आज शपथविधी होत आहे. शपथविधीला पवार कुटुंबियापैकी कोण कोण असणार आहे? माहीत नाही. तुमच्या वर्षांपासून बाकी आम्हाला जायचं. साहेब, आपण उपस्थित राहणार अशी बातम्या येत आहे. आपण जाणार आहात? नाही, माहितीच नाही. म्हणजे ऐकलं हे माहिती. साहेब, खरं तर या संदर्भात कुठली चर्चा झाली तर अजितदादांच्या जाण्यामुळं अनेक गोष्टी ज्या आहेत त्या वेगळ्या झालेल्या आहेत असं दिसतं. त्यावर त्या संदर्भात कुठली चर्चा झाली का तुमची आणि इतर राष्ट्रवादीशी या संदर्भात शपथविधी होतोय किंवा कुटुंब भवनाची कुठली? नरेश अरोरा काल आलते. सुप्रियाताई बी त्या सहयोग. हे मला माहिती. काल आपण तातडीने नदीवर येऊन पाहणी केली. एवढं दुःख असताना सगळं हा जीव बोलत त्या पाण्यामुळं हा लोकांना यात नाही. एक बार हिंदी में बता दीजिए सर. आज सुनेत्रा पवार शपथ लेने वाली है, क्या आपको इस बात की जानकारी है? नहीं, ये क्या होगा तो उनके फांसी निधन क्या होगा. और जो अखबार में आया है इससे लगता है कि फांसी ने कुछ तय किया है, क्योंकि कुछ लोगों का नाम आया है जैसे प्रफुल्ल पटेल, जैसे करिए कि उन्होंने यूनिवर्सिटी लिया. यानी इनके फांसी में इंटरनल कुछ न कुछ तय किया होगा. कल नरेश अरोड़ा की मीटिंग हुई थी सुनेत्रा पवार के घर. हम जानते नहीं. आप जो नाम लेते हैं मैं उनको जानता हूँ. साहेब, अनेक नेत्यांचं मत असं आहे की दोन्ही राष्ट्रवादी एक व्हावं आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर हा गाडा पुढे जाईल. असं आहे, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावं याच्यावर गेली 4 महिने पक्षाची चर्चा चालू होती. आणि ती चर्चा त्याचं नेतृत्व अजित पवार, जयंत पाटील यांच्याकडे होतं. सगळं डिस्कशन या लोकांनी केले. दुर्दैवानं या अपघातामुळे याला खंड पडली असं चित्र दिसतं. काल साहेब खऱ्या अर्थाने तटकरे साहेब असतील किंवा भुजबळ साहेब असतील यांनी जी मुंबईमध्ये चर्चा केली याची कल्पना कुणाला देण्यात आली होती का? कारण मला माहिती होती, मी आज वाचलं सकाळी. सर, आपके परिवार की आपकी बहू महाराष्ट्र की पहली महिला उप मुख्यमंत्री बनेगी. हालांकि अवसर बहुत शुभ नहीं है, पर आप ही की परिवार एक तरीके से ये माइलस्टोन सेट कर रहा है. एज अ मेंबर ऑफ द फैमिली, व्हाट डू यू थिंक अबाउट इट? बात है कि जो गया उसको वापस लाने वी हैव लॉस्ट
अभी आज ऐसी स्थिति में कैसे सामना करना इसमें ध्यान देना पड़ेगा और इसीलिए कोई ना कोई तैयार होकर आगे आने के लिए जिम्मेदारी लेने के लिए तैयार हो तो इससे आम लोगों को कॉन्फिडेंस मिल सकता है। साहेब आपने जिल्हा काम परिषदेच्या करेल निवडणुका झाल्यानंतर या दिल्लीमध्ये आणि राज्यामध्ये वेगळं चित्र दिसत अशी चर्चा आहे की दिल्लीमध्ये सुप्रियाताईंना स्थान दिलं जाईल केंद्रामध्ये मोठ्या पदावर आणि राज्यामध्ये रोहित पवारला मंत्रिपदावर घेतलं जाईल. माहिती आहे अशी चर्चा होत नाही अक्षरच नाही. सर आपने बताया कि आपको कॉन्फिडेंस में नहीं लिया गया था एनसीपी के काय नेताओं करतो? कॉन्फिडेंस में काय करतो? सुनेत्रा पवार का नाम आगे ढकेलने से हमारा कॉन्फिडेंस है कि फांसी की उनकी जिम्मेदारी हमारे यहाँ अलग है. पर क्या आप आपके परिवार के हैं, आपका परिवार इसमें काफी क्लोजली इन्वॉल्व है? परिवार की समस्या हो तो साथ देने के लिए है मगर बाकी परिवार के इश्यूज नहीं. पर क्या आपको कोई एतराज है सुनेत्रा पवार जी का नाम आगे ढकला गया? साहेब मंत्रिमंडळाचा आज शपथविधी होतोय घाईघाईत शपथविधी केला जातोय आपलं काय मार्गदर्शन आहे? माहीत आहे त्याच्या पक्षाने जे काही ठरवलं त्याची परिस्थिती आपल्याला दिसते. साहेब, सर, तुम्ही जसं असं म्हणताय अचानक पद्धतीनं सुनेत्रा पवारांचं नाव पुढे येतो. खरं तर हा अपघात अचानक झाला आणि अचानक पद्धतीने सुनेत्रा पवारांचं नाव उपमुख्यमंत्री पदासाठी पुढे येतं. नेमकी काय कारण तुम्हाला अशी वाटतात की ही कारणं या संदर्भात असू शकतात? आणि पक्षाची जबाबदारी सांभाळत होती. ते गेले कुणीतरी यायला पाहिजे आणि त्याच्यातून पक्षाने निर्णय घेतलेले दिसतो. नाही सर सगळं मान्य आहे पण किमान दुखवटा तरी पूर्ण झाला पाहिजे नाही एवढी घाई कशासाठी कोण करते हे सगळं? मी नाही. साहेब जयंत पाटील प्रफुल्ल पटेल हे सगळं भाजपच्या सांगण्यावरून करतात असं एक जयंत पाटील आणि दादांची ह्या संदर्भातली चर्चा सुरू होती परंतु आता जी राज्यातील घटना परिस्थिती घडत आहे यावरती कुणीही भाष्य करायचं नाही. परंतु शशिकांत शिंदे वेळोवेळी सांगतायत की आम्ही एकत्र येऊन हा निर्णय घेतला होता परंतु आता हे जे निर्णय होतात तर काय कसं पाहता या निर्णय? मला एवढं माहिती आहे की आमच्या पक्षात आणि अजितदादांच्या पक्षाने एकत्र काम करण्याची प्रक्रिया सुरू करावी याच्यात एक होत होता. सीईओ आणि निर्णय आजकाल जाहीर करायचा होता लॉरासारखे आणि ही साधी अजितची दिलेली होती. तर दुर्दैवानं हा अपघात झाला. पण पार्थ पवारांनी हे सगळं घडून आलं असं एक बोललं जातं. माझे पवार फॅमिली सहमत आहे काय सगळ्या एवढ्या काहीशी? अशा गोष्टी चर्चा करतो. तुम्हाला किमान सांगितलं गेलं तरी नाही का की बाबा आम्ही असं असं करतोय? कोण सांगणार? साहेब एक मतप्रवाह असा आहे की 10 दिवस जरी या घटनेला अजून होत नाही तुम्ही जसं म्हणताय की कोणाला तरी पुढे येणं स्वाभाविक आहे पुढे येतील पण या सगळा कालावधी थोडा जर उलटला असता कारण की ही कार्यकर्त्यांची भूमिका आहे तुम्ही देखील कार्यकर्त्यांसोबत नेहमी राहिलेला आहात फक्त हा कालावधी जो आहे हा थोडा जर पुढे गेला असता तर याच्यातनं एक अजून एक ठोस पॉझिटिव्हिटी असेल किंवा एक पुन्हा एकदा पक्षाचं नेहमीप्रमाणेच एक भूमिका असेल ती वेगळी राहिली असती असं वाटत नाही तुला? आणि मी तुला स्वच्छ सांगितलं की आमच्या पक्षामध्ये दोन्ही पक्षामध्ये सुसंवाद राहावा यासाठी पावलेसाठी चर्चा सुरू होती आणि ती चर्चा पॉझिटिव्ह डिरेक्शनची होती. अनफॉर्च्युनेटली या 80 वेळ त्याला धक्का होता. ही चर्चा पुढे आणखी प्रोसेस अशाच पद्धतीने सुरू राहील असं तुम्हाला आता सध्या परिस्थितीला वाटतं? माहिती त्याच्यात नाही. साहेब मुद्दा असा आहे हे प्रश्नच तो आहे की तुम्हाला सगळ्या प्रोसेस मधनं बाजूला ठेवलं गेलंय जाणीवपूर्वक तुमच्या पक्षावर आधी दादांकडे गेल्याने आता सगळं भाजपच चालवणार अशी चर्चा आहे त्यासाठी सगळं केलं घडून आणलं गेलं. मला माहिती
चर्चा तुमच्या मनात दिसत आमच्या नाही. मग आता हे कशासाठी एवढी घाई कशासाठी? मला काय विचार पवार साहब, सुनेत्रा नाही तुम्ही सहमत आहात त्या सगळ्या गोष्टींशी? नाही, काही चर्चाच नाही, प्रस्तावच नाही. मग आता दोन्ही राष्ट्रवादी दादांची इच्छा होती, दादांची इच्छा होती ती खुली हवी ही आमची इच्छा आहे. पण आता त्यांची दिसत नाही हे सगळं झालंय त्याच्यावरनं असं असं दिसतंय. काही सांगतात नाही, एकदम सांगतात. साहेब एकंदरीत हा जी परवा झालेली घटना संपूर्ण राज्याला नाही तर देशाला चटका लावून जाणारी आहे. असे अपघात वारंवार घडले, परंतु बारामतीच्याच ठिकाणी हा दुर्दैवी अपघात घडावा याची तांत्रिक मूल्य काय असावी? ऍक्सिडेंटची टेक्निकल सिच्युएशन क्या हो सकती. साहेब गेल्या ज्या दिवसापासून हा अपघात घडला आहे त्या दिवसापासून समाज माध्यम असतील किंवा अनेक नेते मंडळी सुद्धा असतील किंवा अनेक जण असतील ते या संपूर्ण घटनेकडे एक वेगळ्या नजरेने बघतायत. काही जणांचं असं म्हणणं आहे की काही फाऊल प्ले सुद्धा या गोष्टीमध्ये झाला असावा. तुम्ही पहिल्याच दिवशी हे क्लिअर केलं होतं की हा निव्वळ अपघात आहे, पण जर तांत्रिक मूल्यांबाबत हा जरी अपघात असला तरी या चर्चा घडवणं किंवा या सगळ्या गोष्टी थांबवणं अपेक्षित आहे. कसं बघताय? सिव्हिलायझेशन डिपार्टमेंट जे आहे ते खोल्यात जातात. त्यांनी काल CID जाहीर केली. बघूया त्याचं काय येतं. दादांची आठवणी तुम्हाला कशा जागे करतात? दादांचं आपलं बोट धरून दादा पुढे आले, धावत गेले. मला असं हा वेळ घेतला. सर दादांची इच्छा होती दोन्ही पक्ष एकत्र यावेत, पण आता दादाच नाहीये. मग तिकडनं ही सगळी मंडळी कोण आता कोणाशी चर्चा करणार? ते खरंच आहे ना, हा निर्णय ही जी गती आहे त्याच्यात आम्ही पुन्हा मी सांगितलं अजित पवार होते, हो जयंत पाटील होते. हो. जयंत पाटील आणि हे लोक विचारतात की तुला काय करायचं. तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ नये याच्यासाठी पण त्याच्यासाठी हे सगळं घडवलं गेलं असं एक बोललं जातंय. तुमचं काय असेल? बोललं जातं ते आमच्या कानावर काय. जी मंडळी दोन्ही पक्ष एकत्र आल्यामुळे त्यांचं महत्व कमी होणार होतं त्यांनी हे सगळं घडवून आणलंय असं वाटतं. अशी माहिती असली मला द्या. साहेब असं पण अनेक म्हणजे तुम्ही सहमत आहात का या सगळ्या गोष्टींशी? साहेबांचा अंदाज असा उतरला होता आपण दादांच्या मिसिंग आहे. नाही शेवटचा साहेब माझं बरं दादा एकत्र आल्यानंतर आपण भाजप सोबत जाणार होता का? दादा जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या आणि सत्तेमध्ये राहायचं असेल तर आपण भाजप बरोबर जाणार होता का? भाजपचा काही समज. दादा ऑलरेडी भाजपमध्ये आहेत आणि ते सत्तेमध्ये आहेत. मांडणी आहे. आमची जी चर्चा झालेली होती त्याच्यात असा कुठला पक्ष त्याचं नाव नसतं.